याच महापुरामध्ये कुणाचा संसार वाहून गेलाय तर कुणाच्या पिकांची माती झाली आहे। पुरानं निर्माण केलेल्या संकटाच्या डोहामध्ये 10वी-12वीच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा अडकून पडले। वह्या पुस्तकं सुद्धा भिजली, त्यामुळे आता अभ्यास तरी कसा करायचा असा प्रश्न समोर उभा ठाकलेला असताना मंगळवारपर्यंत फॉर्म कसा भरायचा या चिंतेनं देखील या विद्यार्थ्यांना ग्रासलं होतं। मात्र एबीपी माझानं विद्यार्थ्यांची हीच व्यथा दाखवल्याच्या नंतर सरकार लागलीच कामालाही लागलं आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा सरकारनं जाहीर केलाय। नेमका काय आहे हा दिलासा जाणून घेऊयात। आठवडा झालं 30 तारीख शेवटची, त्यासाठी तयार होऊन चाललं होतं तर ही भिजलेली पुस्तकं वेगळी करताना स्नेहल तांबेच्या डोक्यात प्रश्नांचा डोंगर उभा राहिलाय। काही महिन्यांवर 12वीची परीक्षा येऊन ठेपली आहे। अशातच वह्या पुस्तकांशिवाय अभ्यास करायचा तरी कसा? मंगळवारी परीक्षेचा फॉर्म भरता आला नाही तर वर्ष देखील वाया जाण्याची भीती आहे। धाराशिवच्या स्नेहल तांबेच्या निमित्तानं प्रत्येक पूरग्रस्त विद्यार्थ्याची व्यथा एबीपी माझानं महाराष्ट्रासमोर मांडली। तिथे पुस्तकं भिजलेत, फॉर्म भरायचा बाकी आहे। कसला फॉर्म भरायचा तुला? 12वीचा बोर्ड पेपरचे फॉर्म बाकी आहेत। त्या दिवशी एका फोटोसाठी माघारी आले। आता जायचं तर आठवडा झालं 30 तारीख शेवटची, त्यासाठी तयार होऊन चाललं होतं तर अजून पाणी चढतंय। घरातलं सामान काढायचं, ठेवायचं, एवढी बिकट परिस्थिती आहे ना की बाबा ह्या गोष्टी त्या गोष्टी, काय गोष्टी समजतात नाही समजत, कुठेतरी जायचं वगैरे, त्यामुळे वाईट वाटतं। बाकी गोष्टीचं नाही, पण ते पुस्तकं वगैरे भिजलेत कारण की पटकन घेता येत नाहीत। एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनील दिवाण हे फक्त वार्तांकन करून थांबले नाहीत, तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावून विद्यार्थ्यांची समस्या कानावर घातली। 12वीच्या बोर्डाच्या फॉर्म भरायला मुदतवाढ मुलांना अपेक्षित आहे। 10वीच्या पण मुलांना उद्या शेवटचा दिवस आहे। शिक्षण मंत्र्यांना जर बोलला तर तातडीनं मुदतवाढ नाही झाली तर त्यांचं वर्ष वाया जाईल साहेब। वर्ष वाचेल सर त्यांचं। हो बिलकुल तुम्ही करायला सांगितलं 15 दिवस वाढ। थँक्यू सर, थँक्यू, खूप आभारी आहे। सगळं विद्यार्थी आपले आभारी असतील सर। इथं एकनाथ शिंदेंनी देखील एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत सूत्र हलवली। 12वीच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याबाबत सूचना केल्या। हो बिलकुल तुम्ही करायला सांगितलं 15 दिवस वाढ। आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी तात्काळ तशी घोषणाही केली। शिक्षण विभाग या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे। मला वाटतं की आत्ताच अर्ध्या तासापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोन आलेला आणि एका तालुक्यातनं त्यांना फोन गेला होता की 12वीचे फॉर्म भरण्याची उद्याची शेवटची मुदत होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांना विनंती केली की ही मुदत वाढवा। साहेबांचा आदेश आल्याच्या नंतर तात्काळ मी त्याचं चौकशी केली आणि या विभागाच्या अधिकारी महोदयांना त्याचं किमान 15 दिवस आत्ताच्या घडीला 12वीचे फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं मुदत वाढवण्याची सूचना करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाईल। स्नेहलप्रमाणेच मराठवाड्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर दुहेरी आव्हान उभं टाकलंय। एकतर पुरातून स्वतःला आणि कुटुंबाला सावरायचं आणि दुसरीकडे अभ्यास करून परीक्षेत यश संपादन करायचं। एबीपी माझा अशा विद्यार्थ्यांसोबत होता, आहे आणि नेहमी राहील। सुनील दिवाण, एबीपी माझा, परांडा, धाराशिव।